आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, अशीच काहीशी परिस्थिती जिल्हा प्रशासनाने वाळू चोरांची केली आहे। वाळू चोरांमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाची वारंवार बदनामी होत होती। एवढेच नव्हे तर वाळू वाहतुकीच्या हायवा आणि ट्रॅक्टरच्या खाली महसूल अधिकाऱ्यांना चिरडण्याचेही प्रयत्न झाले। स्थानिक कर्मचारी आणि वाळू माफियांचे असलेले अर्थपूर्ण संबंध यामुळे वाळू माफिया प्रशासनाच्या हाती लागत नव्हते। याचाच परिणाम म्हणून या चोरांची हिंमत वाढली होती आणि छापा टाकल्यानंतर देखील पुन्हा दुसऱ्या दिवशी ही परिस्थिती जैसे थे अशी होती। वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे दोन्ही प्रशासन त्रस्त झाले होते। आज दिनांक 18 रोजी जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथील पूर्णा नदीच्या पात्रातून बोटीच्या साह्याने वाळू उपसा करणारी बोटच प्रशासनाने स्फोट घडून उडवून दिली। आतापर्यंत ही बोट छापा टाकायला आले की कुठेतरी पाण्यात जाऊन दडत होती, परंतु आज ही बोट जसा स्फोट घडवून उडवून दिली तसे वाळू माफियांचे देखील धाबेदार आणले आहे। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या पथकांनी आज केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जाफराबाद।